पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. बालाकंद, अयोध्याकंद, अरण्यकंद, किशिकिंद, सुंदरकंद आणि युद्धकंद. त्याच्यातलं अयोध्याकंदातलं सर्ग 52 आणि श्लोक 10, श्लोक 102 हा आहे. आता मी हा वाचून दाखवत नाही कारण का मला वाद अजून वाढवायचा नाहीये. नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे 1891चं डॉक्युमेंट आहे. हे कोणी आता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही, हे वेस्ट बेंगॉलमध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे. ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त, पब्लिश्ड बाय गिरीश चंद्र चक्रवर्ती, देवा प्रेस, कॅलकत्ता, 1891. मला पुढचं वाचून दाखवायचं नाहीये. ते आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो, आपण ते वाचून घ्या. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मला भारतातल्या IIT मधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले. त्यांनी का पाठवले ते माहित नाही, आणि त्याचं मी त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे, त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे, तर ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे. ट्रान्सलेशन बाय KMK मूर्ती, ट्रान्सलेशन बाय ममता नाथ दत्त, ट्रान्सलेशन बाय IIT कानपूर, गीता प्रेस, ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री. आणि हे सगळे स्तोत्र आहेत. म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला, श्लोक लागतात, म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला. आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का, तर त्यांनी ते सांगावं. खरं तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. अन्नपुराणी नावाचं पिक्चर आलाय 1 डिसेंबर 2023ला. दक्षिणेतले सुपरस्टार दोघंही त्याच्यात काम करतात. त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय. आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही.